तुकाराम महाराज अखंड पांडुरंगांच्या नामस्मरणात दंग असायचे. त्यांना कशाचीही अभिलाषा नव्हती. पांडुरंगाचा संकेत तुकोबारायांना मिळाला आणि वैकुंठ गमनाचा दिवस ठरला. आता तुकाराम महाराज यांना वेध लागले वैकुंठ भुवनाचे. शनिवार 29 मार्च 1650 फाल्गुन वद्य द्वितीया या तिथीला भगवान श्री विष्णू यांचं वाहन पक्षीराज गरुड संत तुकाराम महाराज यांना वैकुंठाकडे घेऊन जाण्यासाठी देहूच्या वाळवंटात आलं. देहू गाव दुःख सागरात बुडालं. लहान थोर यांना अश्रू अनावर झाले. तुकोबारायांनी आपली पत्नी आवली हिला पण बरोबर चढण्याचा आग्रह केला, पण तिनं नकार दिला. संसाराच्या मोहमायेतून अजून त्यांची सुटका झाली नव्हती. उपस्थित जनसमुदाय तुकाराम महाराजांना म्हणत होते, आम्हाला सोडून जाऊ नका, आम्हाला सोडून जाऊ नका. तुकाराम महाराजांच्या चरणांवरती अश्रू ढाळत होते, पण तुकाराम महाराज शांत आणि निश्चल होते. उपस्थित जनसमुदायाला त्यांनी अखंड नामस्मरणाचा संदेश दिला. भगवान श्री विष्णू यांच्या रूपाचे वर्णन तुकोबाराया करू लागले. उपस्थितांना प्रणाम करून या गरुड रूपी विमानात बसून तुकाराम महाराज वैकुंठ धामाकडे मार्गस्थ झाले. भक्ती मार्ग दाखवणाऱ्या संत तुकाराम महाराज यांच्या चरणी कोटी कोटी वंदन. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, आमचा राम राम घ्यावा, आमचा राम राम घ्यावा.